आत्मा मालिक न्यूज, गुरुकुल शिक्षा ध्यान और समय के साथ। या बातमीचे प्रायोजक आहे आत्मा मालिक सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल कोकमठाण। कोविड-19च्या पार्श्वभूमीवर अचानक आलेलं संकट आणि त्यातून सावरण्यात यशस्वी ठरलेलं आत्मा मालिक शैक्षणिक संकुल। आपण बघूया की ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेत अडचणींवर मात करून आश्रम व्यवस्थापनाने दिलेल्या सूचनेप्रमाणे टाकलेली पावले यशाकडे घेऊन गेली आहेत संकुलाच्या सर्व विभागांना। आज आपण बघणार आहोत यशोगाथा इयत्ता 1ली ते 4थी प्राथमिक विभाग मराठी व सेमी माध्यम अर्थात आत्मा मालिक प्राथमिक गुरुकुल कोकमठाण। जंगली महाराज आश्रम ट्रस्टच्या उत्कृष्ट नियोजनामुळे आज आम्ही 1ली पासून ते 12वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि सांगताना आनंद वाटतो की ज्या वेळेस शाळा सुरू होणार नाही असं चिन्ह समोर आलं त्यावेळेस विद्यार्थ्यांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे हा एक प्रश्न सर्वांसमोरच होता, मात्र याला उत्तर मिळत नव्हतं। आणि मग त्यानंतर प्रत्येक घरामध्ये मोबाईल हा आहेच आणि या मोबाईलला सहजगत्या दररोजचा अभ्यास आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून घेऊ शकतो, एक संकल्पना झाली। त्याचबरोबर दीक्षा ॲप सारखं शासनानं जे काही ॲप दिलेलं आहे या माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्यांना घरबसल्या अध्यापन करता येऊ शकतं, विद्यार्थी अभ्यास करू शकतात। हाही एक चांगल्या प्रकारचा सोल्युशन आम्हाला मिळालं। त्याचबरोबर संस्थेनं नवनीत टॉप स्कोररकडून जे काही शाळेमध्ये चांगल्या प्रकारचं ई-लर्निंग आहे हे सुद्धा विकत घेऊन विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलं। आणि त्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे संपूर्ण विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देणं। शाळा बंद आहे मात्र घरी बसून विद्यार्थी अध्यापनाचा आनंद घेऊ शकतात, शिक्षक शाळेमध्ये येऊन शिकवतील आणि ही संपूर्ण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक चांगल्या प्रकारची यंत्रणा जर आपण निर्माण केली तर या विशेष अध्यापनाचा विद्यार्थ्यांनाही आनंद होईल। आणि जरी घरी बसलेला असला तरी दररोज शाळेचा परिसर, शाळेतले शिक्षक, शाळेचा वर्ग बघून हे विद्यार्थी शाळेच्या अध्यापनाचा आनंद घेतील। एक चांगली प्रकारची कल्पना व्यवस्थापनाने आम्हाला सांगितली आणि त्याचबरोबर या कल्पनेचा विचार आम्ही सर्वांनी केला आणि सुरू झालं ऑनलाईन पद्धतीचं एक शिक्षण। आत्मा मालिक प्राथमिक गुरुकुलातील इयत्ता 4थीचा हा वर्ग मी श्री पवार दररोज 9:15 परिपाठाला सुरुवात होते। आता आपण यानंतर राष्ट्रगीत सुरू करत आहोत। सर्वांनी सावधानपणे उभं राहायचं आहे। दैनंदिन शाळा सुरू झालेली आहे। विद्यार्थी बरोबर 9 वाजता शाळेमध्ये दाखल होतात। ऑनलाईन पद्धतीने आपला लॅपटॉप असेल, मोबाईल असेल, कम्प्युटर असेल या माध्यमातून या ऑनलाईन शाळेत दाखल होतात आणि बरोबर 9:15 परिपाठाला सुरुवात होते। परिपाठ सुरू झाल्यानंतर एक 15 मिनिटांमध्ये परिपाठ संपतो। 9:30 पहिल्या तासिकेला सुरुवात होते। साधारणतः मराठी असेल, गणित, इंग्रजी आणि परिसर अभ्यास या मूळ 4 विषयांचा सद्यस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना अध्यापन केलं जातं। इयत्ता 2री अचा आपला क्लास आहे, तर चला आपण आपल्या क्लासला सुरुवात करूया। इयत्ता 2रीचा क्लास सब्जेक्ट आहे मॅथमॅटिक्स आणि आपण मागील तासिकेला सांगितल्याप्रमाणे आपली तासिका सुरू होती शेप्स। सो देयर आर 4 शेप्स वी हॅड लर्न, देयर आर 4 शेप्स। सो one by one tell me the names of shapes. So I ask the first student, please tell me the name of shapes. कुणाला सांगता येईल का अशी एखादी म्हण? कोण सांगेल? हा सांग गणितकडे। ऐकतच होतो बरोबर, ठीक आहे। बघा अशीच एक म्हण आहे, ती म्हणजे शिक्षणाबरोबरच विद्यार्थी जे काही नवीन विशेष उपक्रम करत आहे त्याच्यामध्ये हिरिरीने सहभाग घेत आहे, तर जाणून घेऊयात या विशेष उपक्रमांबद्दल। विशेष करून विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। त्यामध्ये पहिलीच स्पर्धा पार पडली ती चित्रकला स्पर्धा। तर या चित्र
स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चित्रांचे रेखाटन केलेले फोटोज विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आले। याच चित्रांप्रमाणे विद्यार्थ्यांना स्वतः चित्र काढून त्याचा फोटो ऑनलाईन ग्रुपवरती पाठवायचा होता आणि त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी हे फोटोज ग्रुपवरती पाठवलेले आहेत आणि फक्त पाठवलेलेच नाही तर त्याच्यामधून आपण क्रमांक देखील काढलेले आहेत। स्पर्धेनंतर आपण वक्तृत्व स्पर्धा देखील घेतलेली आहे। तर वक्तृत्व स्पर्धेमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना आपल्या स्वतःचं वक्तृत्व तयार करून त्याची व्हिडिओ क्लिप तयार करून ती व्हिडिओ क्लिप ग्रुपवरती पाठवायची होती। त्यानंतरची स्पर्धा होती की गीत गायन अर्थातच आत्मब्रह्मनाद स्पर्धा। या आत्मब्रह्मनाद स्पर्धेमध्ये सुद्धा खूप मुलांनी गीताचे गायन करून ग्रुपवरती शिक्षकांना पाठवलेले होते आणि यामध्ये सुद्धा अनेक मुलांनी यश मिळवलेले आहे। आत्मब्रह्मनाद स्पर्धेनंतर शिक्षक दिनानिमित्त एक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आणि या स्पर्धेचे नाव होते की भेट कार्ड स्पर्धा, की यामध्ये शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना आपल्या लाडक्या आवडत्या शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांनी अगदी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी किंवा त्यांचे आभार धन्यवाद करण्यासाठी विशेष असं भेटकार्ड तयार करून ग्रुपवरती पाठवायचं होतं। तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे नाविन्यपूर्ण असे भेटकार्ड बऱ्याच विद्यार्थ्यांनी बनवलेले होते। ह्या झाल्या स्पर्धा, परंतु स्पर्धेप्रमाणेच जे सण उत्सव या 3 महिन्यांच्या कालखंडामध्ये पार पडलेले आहे। पहिलाच सण आपण साजरा केला तो नागपंचमी। तर नागपंचमीच्या या सणानिमित्त आपण माहिती पाहिलेली आहे। तुमच्या ऑनलाईन शिक्षण देणाऱ्या शिक्षकांनी सुद्धा नागपंचमी बद्दल तुम्हाला माहिती सांगितली। तसेच YouTube वरती आपण या नागराजाबद्दल वेगवेगळ्या प्रकारचे गाणे देखील ऐकलेले आहे। तर असा नागपंचमी सण आपला अगदी उत्साहात आणि जल्लोषाच्या वातावरणात पार पडला आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा सण तो म्हणजे रक्षाबंधन, की रक्षाबंधन हा सण अगदी आपण ज्या वेळेमध्ये आपल्या परिपाठाच्याच वेळेत तुमच्या सगळ्यांच्याच घरी एकाच वेळी हा कार्यक्रम चालू होता रक्षाबंधनाचा। यानंतर आपला सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात मोठा सण आपण साजरा केलेला आहे आपल्या गुरुकुलामध्ये सुद्धा आणि तुम्ही सुद्धा प्रत्येकाच्या घराघरांमध्ये हा सण साजरा केलेला आहे। हा म्हणजे आपला सगळ्यांचा आवडता गणपती उत्सव। तर या गणपती उत्सवांमध्ये आपल्या प्रत्येकाच्या घरीच गणरायांचे आगमन झाले। अगदी जल्लोषमय वातावरणामध्ये आपण गणरायांचे आगमन केले, पूजन केले आणि या गणपती उत्सवानिमित्त आपण एक स्पर्धा आयोजित केलेली होती। या स्पर्धेचे नाव होते की उत्कृष्ट सजावट स्पर्धा। तर बघा, अशा प्रत्येक सणानिमित्त प्रत्येक उत्सवानिमित्त आपल्याकडून आपल्या हातून काहीतरी वेगळी गोष्ट निर्माण व्हावी आणि आपण नवनिर्मितीशील बनावं यासाठी या उपक्रमांचे केले गेलेले गुरुकुलाच्या वतीने हे आयोजन होते। विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी व त्याच्यातील सुप्त गुणांचा शोध घेण्यासाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे। खेल है स्वास्थ्य के लिए, खेल है स्वास्थ्यपूर्ण जीवन के लिए, सर सलामत तो पगडी 50 या उक्तीप्रमाणे आजच्या दैनंदिन जीवनात खेळाचे महत्त्व ओळखून आत्मामालिक शैक्षणिक संकुलाने नाविन्यपूर्ण उपक्रमात योगा, क्रीडा, नृत्य यासारख्या उपक्रमांचा समावेश केला आहे। आत्मामालिक अशा रीतीनं या ऑनलाईन स्कूलचं कामकाज सुरू आहे आणि या कामकाजाबद्दलच अनेक पालकांनी स्वतःहून प्रशासनाला, वर्ग शिक्षकांना, विषय शिक्षकांना फोन केले आणि या कामकाजाबद्दल खूप त्यांनी समाधान व्यक्त केलं। यामधील काही मोजक्या स्वरूपाच्या प्रतिक्रिया आपण प्रत्यक्ष पालकांच्या तोंडूनच ऐकणार आहोत। नमस्कार,
माझा मुलगा समर्थ भागवत खडकर हा आपल्या संस्थेमध्ये शिक्षण घेत आहे. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे आत्मा मालिक शाळेने ऑनलाईन अभ्यासक्रम हा चालू केलेला आहे. अगदी व्यवस्थित तास चालू असताना वेळोवेळी विद्यार्थ्यांकडे लक्ष देऊन, शेवटी मुलं घरी आहेत, सर आहेत आपल्या वर्गामध्ये, तरी पण वेळोवेळी लक्ष देऊन विद्यार्थ्याचे नाव उच्चार करून अगदी व्यवस्थित त्यांना ऑनलाईन पद्धतीने अभ्यासक्रम चालू आहे. ऑनलाईन वर्गामध्ये सर्वप्रथम मुलांना 10 ते 15 मिनिटात काही अभ्यासाविषयी काही अडचणी आहे का यावर त्या चर्चा केली जाते व त्या अडचणींवर शिक्षक खूप सोप्या व सुंदर पद्धतीने मार्गदर्शन करतात. ऑनलाईन पद्धतीची घटक चाचणी त्यांची घेतलेली आहे. मुलांनी खूप सुंदर व सोप्या पद्धतीने सोडवून दिलेली आहे. माझा पाल्य चिरंजीव धनंजय पांडुरंग दैफळे हा इयत्ता 3री मध्ये आत्ममलिक प्राथमिक गुरुकुल कोकमठा या ठिकाणी शिकत आहे. ऑनलाईन शिक्षणावरती या शाळेने खूप भर दिलेला आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा सुद्धा ऑनलाईन शिक्षणाला खूप असा प्रतिसाद आहे. एखादं संकट आलं की त्याचं रूपांतर संधीमध्ये करता येऊ शकेल का असा निदान प्रयत्न जरी सुज्ञ माणसाने करावे असे म्हणतात. खरं तर ऑनलाईन शिक्षण पर्यायी आणि पूरक दोन्ही आहे. कोरोनाच्या काळात मुलांसाठी ही एक सेफ्टी आहे. हे सगळं सोपं नाही आणि निर्विवाद तर अजिबात नाही. म्हणून ऑनलाईन शिक्षणच योग्य आहे. जोपर्यंत ही कोरोनाची महामारी आहे तोपर्यंत ऑनलाईन शिक्षण असलेच पाहिजे. मी सरांचे क्लास अटेंड केले तेव्हा त्यांच्या शिक्षणाची पद्धत बघितली. अतिशय चांगल्या पद्धतीने शिकवत होते. आत्मा मालिक नावाप्रमाणे त्यांच्या शिकवण्यामध्ये आत्मीयता होती. तेव्हा मी तर त्यांच्या शिकवण्याने अगदी भारावून गेलो. त्यांना जेवढे द्यावे तेवढे धन्यवाद कमीच पडते. या सर्व एक प्रकारच्या कोरोना योद्ध्यांना व त्यांच्या कामाला मी पालक या नात्याने आभार मानते. या गुरुकुलात भिन्न व नियोजनबद्ध कामाचेही आम्हा सर्वांना कौतुक आहे. धन्यवाद. आत्मा मालिक. तसेच काही विद्यार्थ्यांनी सुद्धा याविषयी आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. खूप चांगलं समाधान विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेलं आहे. ते आपण विद्यार्थ्यांच्या तोंडूनच काही प्रतिक्रिया ऐकणार आहोत. परमपूजनीय आत्मा मालिक माऊलींचे आशीर्वाद, व्यवस्थापन मंडळाचं मार्गदर्शन, पालकांचं सहकार्य व सर्व शिक्षक वृंदांची मेहनत यामुळे ऑनलाईन स्कूल अतिशय यशस्वी आणि परिणामकारकरित्या सुरू आहे. या ऑनलाईन स्कूलमध्ये नियमित शाळेप्रमाणेच सर्व उपक्रम नियोजन महिन्यापासून आपल्यापर्यंत शाळेने काय काय पोहोचवलेलं आहे हे आपण आताच्या या व्हिडिओमधून बघितलेलंच आहे. आणि या ठिकाणी विशेष आनंद वाटतो की गेली 3 महिन्यामध्ये आपल्याला दैनंदिन अध्यापन केलं जातं. ऑनलाईन अध्यापनाबरोबरच आपणापर्यंत या संपूर्ण बाबी आम्ही पोहोचवलेल्या आहेत. आणि या ठिकाणी आपण बघितलंच असेल की गेली 3 महिन्यामध्ये आपण आपल्या परिपाठातून, आपल्या दिनविशेषातून आपण शाळेमध्ये ज्याप्रमाणे सण आणि उत्सव साजरे करत असतो त्याप्रमाणे सुद्धा आपण सण आणि उत्सव साजरे केलेले आहेत. म्हणजे जवळपास गेली 3 महिन्यामध्ये शाळा बंद आहे अशी कोणतीही अनुभूती आपल्याला मिळालेली नाही. तर नव्हे की मी शाळेमध्येच आहे आणि आमची शाळा सुरू आहे असं एक नियोजन आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवलेलं आहे. आणि निश्चितच यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे की प्रतिसाद देणारे आमचे शिक्षक, विद्यार्थी, त्याचबरोबर आम्हाला प्रतिसाद देणारे आमचे सर्व पालक वृंद यांचंही मी या समारोपातून आभार मानतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट
आमचे सन्माननीय अध्यक्ष माननीय नंदकुमारजी सूर्यवंशी सर, त्याचबरोबर संपूर्ण विश्वसवृंद आणि सदैव आमच्या पाठीशी असणारे सद्गुरू आत्मा मालिक माऊली, त्यांची सर्व संतगण, या सर्वांचा मी शतशः ऋणी आहे. आणि एक आवाहन करतो की जोपर्यंत शासन शाळा सुरू करण्यासंदर्भात आदेश देत नाही तोपर्यंत सर्वांनी आपल्याला ऑनलाईन शाळेमध्ये दाखल व्हायचंच आहे. आणि अध्यापनाबरोबरच आपल्याला जे काही विशेष उपक्रमांतर्गत ज्या ज्या बाबी सांगितल्या जातात त्यामध्ये सुद्धा आपण हिरिरीने भाग घ्यावा अशी सर्वांची प्रार्थना करतो. आणि एक काळजी महत्वाची आहे की कोविड-19 अर्थातच कोरोना या आजारावर जोपर्यंत प्रभावीपणे औषध निर्माण होत नाही तोपर्यंत आपण आणि आपल्या कुटुंबाची काळजी आपण घ्यायची आहे. परमपूज्य आत्मा मालिक माऊलींचे कृपा आशीर्वाद आपल्या सर्वांच्याच पाठीशी आहे. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आत्मा